शिक्षणात थोडा मागे असल्याने मला एका कंपनीमध्ये हेल्परचं काम मिळालं होतं. काम तसं अवघड होतं, पण या कामाने सुद्धा माझ्या घरचे खूप खुश झाले होते. आईबाप अडाणी असल्यामुळे त्यांना वाटायचं आपलं पोरगं एवढ्या मोठ्या कंपनीत कामाला लागलं आहे. माझ्या गावाकडून मी या शहरामध्ये 15 दिवसापूर्वीच आलो होतो, पण माझी राहण्याची खूपच अडचण होत होती. 15 दिवस मी मित्राच्या खोलीत राहिलो होतो, पण त्यांच्याकडे जागा शिल्लक नव्हती. यामुळे मला आता एखादी छोटी रूम शोधायची होती. कंपनीजवळ भरपूर रूम होत्या, पण त्यांचं भाडं ऐकून माझे डोळेच फिरत होते. एकतर कमी पगार आणि त्यात सर्व काही करायचं आहे. त्यामुळे मी कमी भाडे असणारी रूम शोधू लागलो होतो. अखेर मित्राच्या ओळखीने कंपनीपासून थोडं लांब एक साधी रूम मला मिळाली होती. तिचं भाडंही कमीच होतं, पण रूम मालकीन मला डिपॉझिट मागत होती. माझ्या खिशात तर एकही रुपया शिल्लक नव्हता. मी माझ्या कंपनीतल्या पहिल्या पगाराची वाट पाहत होतो. मी रूम मालकिनीला खूप समजावून सांगितले. तिला म्हणालो, आंटी, मी एका गावातून या शहरात कामासाठी आलो आहे. माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही की मी तुम्हाला आधीच डिपॉझिट देऊ शकेल. यामुळे मला समजून घ्या. भाड्याच्या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नका. माझा पगार झाला की मी पहिले पैसे तुमचे देत जाईल. माझ्या या बोलण्यावर तिने विश्वास ठेवला आणि मला राहण्यासाठी ती छोटी रूम मोकळी करून दिली. त्या रूम मालकिनीला मी आंटी म्हणायचो. ती एकटीच राहत होती. तिच्या नवऱ्याचं आणि तिचं बऱ्याच दिवसापासून पटत नव्हतं. त्यामुळे तिचा नवरा 2 मुलांना घेऊन दुसरीकडेच राहत होता. तिकडे त्याने फार कमी वयाची मुलगी दुसरी बायको म्हणून केली होती. आंटीला या गोष्टीचा खूप राग आला होता. तिने पहिल्याच दिवशी मला तिच्या आयुष्यातली ही स्टोरी सांगितली होती. पहिल्याच दिवशी आंटीने माझा स्वभाव ओळखला होता. ती मला म्हणायची, तुला जेवढे दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राहा, पण मी सांगितलेलं प्रत्येक काम तुला करावं लागेल. मी तिला म्हणालो, का नाही? तुम्ही सांगितलेलं सर्व काम माझ्या वेळेप्रमाणे मी करत जाईल. नंतर मला समजले की आंटी फक्त तरुण मुलांनाच रूम देत असे. तोही एकटा राहणारा असेल तर. एकट्यालाच का, या प्रश्नाचे उत्तर मी हळूहळू शोधू लागलो होतो. तिच्या आयुष्यातील पुस्तकाचे एक एक पान मी जाणून घेऊ लागलो होतो. ती माझ्या शेजारीच राहायला असल्याने ती कधीही माझ्याकडे यायची आणि अगदी बिनधास्तपणे माझ्याशी बोलायची. या वयात तिला कोणी आजी, म्हातारी असं म्हटलं तर खूप राग यायचा. तिला वाटायचं अजून मी खूप तरुण आहे. यामुळेच मी तिला आंटी म्हणत असे. माझ्या सहवासात राहिल्याने ती तिच्या जीवनातील बरीच दुःख विसरली होती. आमच्या गप्पा झाल्या की तिचं मन अगदी मोकळं व्हायचं. शेवटी तिला एकटीलाच आयुष्य काढावं लागणार होतं. पूर्वी थोडी दूर बसणारी आंटी आता माझ्या जवळ येऊन बसू लागली होती. तिच्या मनात माझ्याविषयी बरंच काही येत असे. ती तिच्या वागण्यातून दाखवायची, पण बोलून दाखवत नव्हती. मी वयात आलेला तरुण असल्याने मला तिच्या भावना लगेच कळायच्या. मी विचार केला, या वयात तिला त्याची गरज नसेल, पण नवरा गेल्यापासून तिच्या त्या इच्छा पूर्ण झाल्याच नाहीत, हे मला तिच्या वागण्यावरून कळत असे. माझ्यापेक्षा तिच्याकडे 2 मोठ्या रूम होत्या. यामुळे आंटी म्हणायची, माझ्याशी गप्पा मारायला जेवणानंतर तू माझ्या रूममध्ये येत जा. मी म्हणालो, ही छोटी रूमच माझ्यासाठी पुरेशी आहे. शिवाय तुमच्याकडे मी येऊन राहिलो तर लोकांना वेगळंच वाटेल, म्हणून मी 5-6 दिवस तिच्या या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. पण एक दिवस ती माझ्यावर खूप रागावली. तिच्या मनातच होतं की मी तिच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी रोजच यावं. त्या दिवशी मला तिच्याकडे गेल्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण ती माझ्यावर खूप रागावली होती. जणू मी तिच्या जवळचा कोणीतरी आहे असं तिला सतत वाटायचं. त्या दिवशी मी तिच्या रूममध्ये गेलो खरा, पण मी आतमध्ये गेल्यावर लगेच तिने दरवाजा बंद केला आणि मला तिच्यासोबत गादीवर बसवलं. मी खेडेगावातील मुलगा असल्यामुळे दरवाजा लावल्याने खूपच लाजत होतो. यावेळी आंटीच्या मनातलं मी सारं ओळखलं होतं. गप्पा मारताना ती माझ्या खूप जवळ येऊन बसली होती. बराच वेळ झाल्यावर तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, मला म्हातारी समजू नको. त्या गरजेला काही वयाचं बंधन नसतं, असं म्हणून त्या रात्री तिने मला नको ती संधी दिली होती. तेव्हापासून तिला सवयच झाली होती. अंधार पडला की ती मला बोलावून घ्यायची आणि गप्पा झाल्या की अशा या सेवेमुळे खूप काही थकवा यायचा. दिवसभर कंपनीत काम आणि रात्री इकडे, यामुळे माझी चांगलीच बेजारी झाली होती. पण मला हे सर्व
पोटापाण्यासाठी करावंच लागायचं.